त्या काळात जी मदत केली ना, ती वेळ महत्वाची असते. ते पैसे महत्वाचे नसतात, तुमच्याकडून किती घेतले किंवा तुम्हाला काय दिलं. त्यांनी त्या काळामध्ये जे आपल्याला देतात ते खूप महत्वाचं असतं. आणि मला ज्या वेळेस खूप गरज असताना ती मदत मिळालेली होती. मग इथं मी आलो, इथंही धमाल व्हायची. म्हणजे काय आपल्याला मला माहिती आहे खूप अडचणी, इव्हन समितीत राहताना अडचणी आहे. कारण आफ्टरऑल इथला जो काही कारभार चालतो याला काही गव्हर्नमेंटचं फंडिंग मिळत नसतं. हे प्रायव्हेट डोनेशन्स वरती सगळं चालत असतं. त्यामुळे लिमिटेशन्स असतात. त्यांनाही वाटतं की तुमच्या जेवणामध्ये जो भात आहे तो भात एका दिवशी न देता तुम्हाला थोडासा जिरा राईस द्यावा, किंवा त्यांनाही वाटत असेल की दररोज स्वीट द्यावं, किंवा असतं सगळ्यांच्या मनामध्ये असतं, पण ते अफोर्डेबल नसतं. आणि एवढ्या मुलांचं करणं खूप अवघड असतं. आणि त्यातही आम्ही काय करायचो की वरण आहे, मीठच जास्त पडलं, मीठच कमी पडलं म्हणून खूप म्हणजे जेवताच शिवाय घालायचो. म्हणजे कळतं का यांना वगैरे वगैरे हे ते. एकतर माणूस थकून आलेला असतो, एवढं दगदग करा, कॉलेजला जा, पायी या, थका, त्यात पुन्हा यांचा योगा करा सकाळी 6ला उठून 4 तास काम करा, मग ते झाल्यानंतर कमवा शिका करा, मग पालक काहीतरी वेगळाच नावाचा प्रकार असतो त्यांच्याकडं परत जात साईन घेऊन या, असं वाटायचं. त्यावेळेस त्याची किंमत नाही वाटायची ते एक्झॅक्टली काय. तसं फिलिंग्स असायच्या की अरे हे काय जेवण देत आहे तुम्ही आम्हाला, आता कसं होणार आमचं, आणि आता आम्ही कुपोषित बालक होणार असं आम्ही बोलायचो. अशी चर्चा आमची चालायची. पण आपण आपल्या घरामध्ये असतो आणि आपल्या घरामध्ये आईकडून देखील कधी कधी मीठ जास्त पडतं, कधी कधी मीठ पडतच नाही. आपण 4-6 जण जरी असलो कुटुंबात तरी एवढी मोठी चूक आईकडून होत असते. आणि जर ती चूक जर एक्सेप्शनली इथं होत असेल तर आपण ते ऍक्सेप्ट केली पाहिजे. कारण एवढे 450 मुलं आहेत, त्यांचा स्वयंपाक करायचा असेल तर ती किती मोठी गोष्ट असेल तुम्ही समजू शकता. एकदा तर मुलांनी हाईट केली की आळ्या निघाल्या त्या भाकरीमध्ये. आता चुकून होऊ शकतं, चुका प्रत्येकाकडून होतात, आपल्याकडून विद्यार्थीकडून चुका होतात, शिक्षकाकडून चुका होतात, मनुष्य हा चुकांचा पुतळा आहे. तर ते चुकून सापडली आळी एखाद्याच्यात, मुलांनी दंगा हा केला की अरे समितीत नॉनव्हेज मिळत नाही, आज नॉनव्हेज आहे, घ्या. याच्यातून गमतीचा पार्ट आहे, पण काय अशा गोष्टी असतात की ते ऍडजस्ट करावे लागतात. चुका होतात पण तुम्हाला तिथं ऍडजस्ट करावं लागतं. तुमच्याकडून चुका होतात ज्यावेळेस तुम्ही योगा व्यवस्थित कळत नाही वेळेवरती, तुमचे ग्रेड्स चांगले नसतात, त्यावेळेस हे शिक्षक लोक, ही इथली जी सगळी मंडळी आहे ती तुम्हाला बोलवून झापतात, पण तुम्हाला तात्काळ हॉस्टेलमधून काढत नाही. तुम्हाला 3 वॉर्निंग देतात, कारण त्यांना माहिती की तुमचं फ्युचर महत्वाचं आहे. ते ऍडजस्ट करून घेतात तुमच्यासाठी. जर ते तुमच्यासाठी ऍडजस्ट करत असतील तर तुम्हाला ऍडजस्ट करणं गरजेचं आहे. आणि समितीची जी उपक्रम आहेत, वेगवेगळे उपक्रम आहेत, म्हणजे योगा असेल, मला त्यावेळेस योगा करताना मी माझ्या आयुष्यात कधी योगा केलेला नव्हता. योगा नावाचा शब्द फक्त 12वी पर्यंत मी ऐकलेला होता. आणि आपले जे पतंजलीवाले ते चेहरा काहीतरी होता की योगा वगैरे काहीतरी करतात, ते काय करतात मला माहित नव्हतं. आणि मी पहिल्यांदा आल्यानंतर पहिलाच दिवस माझा समितीतला, ते 6 वाजता उठून ती बेल वगैरे वाजायची, माणूस चांगला साखर झोपेत असतो, त्यात ते बेल उठायचं, कसं बस आंघोळ वगैरे करून योगाला यायचं. आणि त्याचा खूप कंटाळा करायचो आम्ही. पण जसं जसं ते करत गेलो ना तसं तसं महत्व कळत गेलं की योगाचा फायदा काय. तुम्हाला तुमच्या आयुष्यातली कुठलीही एक्झाम द्यायची असेल तर कॉन्सन्ट्रेशन लागतं, तुम्हाला मनाची शांती लागते, आणि त्याच्यासाठी योगाचा खूप मोठा रोल असतो त्याच्यामध्ये. तर 2 वर्ष कंटिन्यू, म्हणजे सुरुवातीला खूप बोर वाटायचं, कारण नवीन असल्यानंतर आपण नाही एवढ्या लवकर अडॅप्ट होत त्याला. पण नंतर पेशन्स ठेवला आणि ते करायला लागलो, सगळ्या स्टेप्स यायला लागल्या, आणि नंतर मग त्या योगामध्ये पण इंटरेस्ट यायला लागला. आणि ऑनेस्टली स्पीकिंग मी 2 वर्षात समिती सोडली, पण त्याच्यानंतर देखील माझा योगा चालू होता. म्हणजे तर त्याचा तेवढा मोठा रोल तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये असतो, त्यामुळे तेही टाळता कामा नये. त्याच्यानंतर 4 तास काम असतं की आपली सफाई ह्या सगळ्या गोष्टी आपणच कराव्या. मी IAS ऑफिसर झालोय, मी आता 27 ऑगस्टला ट्रेनिंगला निघतोय. तिथं वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज आहेत, आणि त्या ऍक्टिव्हिटीज मधली एक ऍक्टिव्हिटीज अशी असते की आपल्याला एक गाव देतात आणि त्या गावाची स्वच्छता आपल्याला करायला लागतात IAS ऑफिसर्सला. तर कुठलंही काम आहे ना, हे छोटं नसतं, श्रमाची प्रतिष्ठा असते. तर आपल्याला ते काम पण करावे लागतात. आपल्याला रूमची स्वच्छता करावी लागते, आपल्या परिसराची स्वच्छता करावी लागते. आपल्या घरी ते करतच असतो, आपल्या घरी आपण त्या गोष्टी करत असतो. फक्त एवढं आहे की आपण इथं आल्यानंतर त्याचा कंटाळा करतो. तर इन फ्युचर ना ह्या गोष्टी खूप मॅटर करतात. की आज जेव्हा मी माझ्या खाजगी त्या फ्लॅटमध्ये राहतो, मी हॉस्टेलमध्ये राहते, त्या फ्लॅटची स्वच्छता मलाच करावी लागते. त्या फ्लॅट मलाच झाडून घ्यावा लागतो, फरशी देखील मलाच पुसून घ्यावी लागते, लाईट बिल मला भरावं लागतं, पाण्याचं बिल भरावं लागतं. तुम्हाला तरी तेवढं नाहीये, तुम्हाला फक्त ही आसपासची स्वच्छता करायची आहे, पण त्याला देखील आपण कंटाळा करतो. पण काय आहे की हे जे काही मूल्य तुमच्यामध्ये रुजवली जातात ना, याचा डिरेक्टली आणि इनडायरेक्टली तुमच्या पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटवर खूप मोठा परिणाम होत असतो.
आता सरांनी अंकुरचा उल्लेख केला होता, त्याचबरोबर आम्ही ज्यावेळेस, मला आता माहिती कुठपर्यंत आलंय, पण आमच्या वेळेस आठवड्यातून एकदा तरी कोणाचं तरी लेक्चर असायचं, गेस्ट लेक्चर. शनिवारी मोस्टली ते व्हायचं इथंच या सभागृहामध्ये, मग ते लेक्चर्स वगैरे द्यायचे. तर त्यातनं देखील खूप काही शिकायला मिळतं. जसं आज शनिवारी माझं लेक्चर इथं बोलायला मला बोलवलं आहे, यातून काहीतरी कोणाला शिकायला मिळेल. तसंच आम्हालाही खूप काही गोष्टी शिकायला मिळायच्या. त्या अंकुरमध्ये 2012चा मी तो लेख देखील लिहिला होता. तो लेख माझा त्यावेळेस छापला गेला होता. आपल्या वक्तृत्व स्पर्धा व्हायच्या, वेगवेगळ्या इव्हेंट्स व्हायच्या, त्याच्यामध्ये देखील मी माझ्या परीनं होईल तेवढं पार्टिसिपेट करायचो आणि त्याचा खूप मोठा वाटा आहे. आज मी तुमच्या एवढ्या लोकांसमोर बोलतोय. UPSCचा मी इंटरव्ह्यू दिलेला आहे. तुम्हाला बेसिक आयडिया असेल की UPSCचा इंटरव्ह्यू किती डेंजरस असतो, तर तुम्ही समजू शकता की जेवढे मार्क्स मला एक्सलंट मिळालेले आहेत, त्याच्यामध्ये मला जे काही ही मूल्य मिळालेली होती किंवा जे माझं बोलणं होतं वक्तृत्व स्पर्धाच्या माध्यमातून, जे डेव्हलप होत गेलं, त्याचा किती मोठा वाटा आहे. मी याला होतो, युनिक अकॅडमीला होतो, पण मला तिथं ॲडमिशन मिळत नव्हतं कारण माझ्याकडे फीस नव्हती त्यांना देण्यासाठी. 70,000 रुपये फीस आहे, कुठून आणणार आपण ती फीस. तर बघा, अशा वेळेस मी आपले धस सर असायचे त्यावेळेस, आता काही दिसत नाही धस सर म्हणजे नसताना पण असायचे, म्हणजे तर मजा यायची त्यांच्याशी बोलताना. तर त्यांच्याकडून मी एक ॲप्लिकेशन लिहून घेतलं की सर माझी परिस्थिती गरीब वगैरे अशी आहे, समितीचं आपलं खूप चांगलं नाव आहे, तर समितीच्या रेफरन्सने मला जर तिथं फीसमध्ये कन्सेशन मिळालं तर खूप बरं होईल. तर मी समितीचा 10 सरांनी त्यांच्या हँडरायटिंगमध्ये लिहिलेला तो अर्ज आणि माझा स्वतःचा अर्ज हे जोडून मी त्या युनिक अकॅडमीमध्ये 7 दिवस चक्रा मारत होतो आणि शेवटी त्यांनी मग मला तिथं 50% मध्ये कन्सेशन दिलं. यामध्ये माझा वाटा होताच की मी एफर्ट्स घेत होतो, त्याच्याकडे पुन्हा पुन्हा जात होतो. पण समितीचं जे नाव आहे किंवा समितीच्या नावानं जे काही रेकमेंडेशन मिळतं किंवा समितीचा विद्यार्थी म्हणून जे वेगळ्या दृष्टीने तुमच्याकडे बघितलं जातं, त्याचा देखील खूप मोठा वाटा होता. आणि मला असं वाटतं की माझ्या त्या सक्सेसमध्ये 10, 15, 20% का विना त्या कोचिंग अकॅडमीचा खूप मोठा वाटा आहे. आणि तिथं लागण्यासाठी मला समितीची मदत झालेली होती. आता ब्लॉक क्लिनिंगचा इश्यू असतो आपला, तर आम्ही पण खूप लाईटली घ्यायचो त्याला की अरे आम्ही इथं कलेक्टर व्हायला आलो, तुम्ही आम्हाला टॉयलेट घ्यायला लावली. म्हणजे आम्ही एवढं चिडवायचो. म्हणजे कसं असायचं, ज्या ब्लॉकची ब्लॉक सफाई असेल किंवा ज्या रूमची असेल त्यांना जाऊन आम्ही खूप चिडवायचो की आता व्यवस्थित स्वच्छ कर, सगळे काही डाग दिसता कामा नये वगैरे वगैरे खूप बोलायचो आम्ही त्यांना. आणि आम्ही तर म्हणजे एवढं खोडकर होतं ना, आम्ही एक पदच तयार केलं होतं. म्हणजे ज्या दिवशी ज्या विंगची ब्लॉक सफाई असेल तर आम्ही एक BCO नावाचं पद तयार केलं होतं, ब्लॉक क्लिनिंग ऑफिसर. ब्लॉक क्लिनिंग ऑफिसर बनायचं, BCO होणार आहे म्हणून फ्युचर मध्ये जाऊन ब्लॉक क्लिनिंग ऑफिसर. सो त्याचाही कंटाळा करायचो आम्ही, पण 2 वर्ष आम्ही इथं राहून ते केलेलं आहे. आणि आज ज्यावेळेस आम्ही आमच्या रूममध्ये राहतो, फ्लॅटमध्ये राहतो, त्यावेळेस आम्हाला आमचे सगळे ब्लॉक्स वगैरे आम्हाला स्वच्छ करायला लागतात. त्यावेळेस कळतं की हे तिथं नसतं शिकलं, तिथं अवघड झालं असतं आपलं. म्हणजे तर त्याचा कुठे ना कुठे तुम्हाला फायदा होत असतो. त्यामुळे मी असं म्हणेल की येस, कंटाळा येतो, बोर होतं, खूप वाईट वाटतं, शिव्या द्याव्याशी वाटतात, सगळं असतं. कारण आपलं पर्सनल लाईफ मधले फ्रस्ट्रेशन्स असतात, आपल्या कॉलेजमधले फ्रस्ट्रेशन्स असतात, मित्रांचे मैत्रिणींचे वेगवेगळे फ्रस्ट्रेशन असतात, आणि त्यात एवढं सगळं करा. त्यामुळं टेन्शन येऊ शकतं, राग येऊ शकतो. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्या वेळेस तुम्ही ही समिती सोडून जाल आणि 1-2 वर्ष बाहेर राहाल, त्यावेळेस तुम्हाला कळेल की या समितीची एक्झॅक्टली किंमत काय. मला माहिती आहे की आताही तुमच्यापैकी बसलेले बरेचसे लोक आहेत की त्यांना याच्यावर विश्वास बसणार नाही की काहीतरीच काहीतरी बोलतोय, असं काही नसतं. पण तुम्ही ज्यावेळेस सोडून जाल ना, त्यावेळेस तुम्ही बाहेर राहाल 1 वर्ष फक्त, समिती सोडून, हॉस्टेल सोडून, त्यावेळेस तुम्हाला त्याची किंमत कळेल. समितीचं एक मला पर्सनली आवडलेली जी गोष्ट आहे, मी समितीवर याच्यामुळे बोलतोय कारण त्या माझ्या भावना आहेत. मी भाषणं भरपूर दिली आहे, तयारी कशी करायची त्याच्यावर भरपूर बोललोय, पण ह्या माझ्या आतल्या फिलिंग्स, याच्यासाठी काय मी चिठ्ठी प्रिपेअर करून नाही आलेलो. मी कशा बाबतीत बोलणार होतो आता, आवडली. सो वेल, बऱ्याचशा गोष्टी आहेत, म्हणजे की त्याचे तुम्ही कसं वापर करता त्याच्यावर खूप काही गोष्टी डिपेंड करतात. पाल्यपालक योजना असते आपल्याकडं, तर आम्ही म्हणायचो की माझा पालक राहतो औंधमध्ये, मी इथं, माझ्याकडं सायकल, ठीक आहे, आणि ती सायकल घेऊन मी चाललोय आणि तो मुंबईकडचा हायवे, आणि जर मला एखाद्या गाडीनं ॲक्सिडेंट झाला तर माझे पैसे कोण भरून देणार. की ठीक आहे, आम्ही सही आणतो, जाऊन त्यांची चर्चा करतो, त्यांच्याशी बोलतो, सही वगैरे तुम्ही जे म्हणाल ते करतो, पण आमचा ॲक्सिडेंट झाला तर काय करायचं, अशी देखील चर्चा आम्ही करायचो. पण त्याचा दुसरी बाजू ही होती की तसं काही होत नसतं ॲक्च्युली. त्याची दुसरी बाजू अशी असते की ज्या वेळेस ते जे पालक असतात आपले, त्यांच्याशी जर आपले चांगले संबंध असतील, आपण जर त्यांच्याशी चांगले बोलत असू,
तर इन फ्युचर त्याचा खूप फायदा होतो. बरेचसे पालक असे देखील आहेत की त्यांनी समितीचा टेन्युअर संपला तुमचा की तुम्हाला अडॅप्ट केलेला आहे, त्यांच्या घरामध्ये राहायला जागा दिली आहे, तुम्हाला कपडे दिले, तुम्हाला कोचिंगसाठी पैसे दिलेले आहेत. असे खूप चांगले चांगले उदाहरणं देखील आहेत. मी ज्यावेळेस आमच्या त्या पालकांकडे जायचो औंधमध्ये, तर ते गेलो की बस एक मारीगोल्डचं चांगलं बिस्किटचं पॅकेट द्यायचे. मग सकाळी सकाळी इथं दूध घेताना ते आपल्याला कामाला यायचं असतं. असं म्हणजे काय म्हणजे सगळं मिळतं तुम्हाला इथं. लायब्ररी आहे, त्या लायब्ररीमध्ये चांगली चांगली पुस्तकं आहेत, चांगले चांगले इव्हेंट्स होतात, तुमच्यावर चांगले संस्कार केले जातात. याच्या पलीकडचं अजून काय पाहिजे. मला इथं समितीची जी आवडलेली गोष्ट आहे ती ही आहे सगळ्यात जास्त, बरं का, हे तर आहेच. हे सगळ्यात जास्त काय आवडलं असेल तर हे की तुम्हाला इथं तुमची जात न विचारता, तुमचा धर्म न विचारता, तुमचा वर्ण, तुमचा पंथ, तुमचं लिंग, काहीही याच्या गोष्टीचा विचार न करता तुमच्या मेरिटवर आणि तुमच्या गरजेवर ऍडमिशन मिळत असतं. अदरवाईज 1% आपल्या संपूर्ण समुदायातली लोक अशी आहेत की ते तुम्हाला घर देताना, तुम्हाला मेस देताना, तुम्हाला काही करताना आधी तुमची जात बघतात, तुमचं नाव विचारतात, तुमचं आडनाव विचारतात, तुमचा धर्म विचारतात. हे बघत नाही तू किती हुशार आहेस, तुला 12वीला किती मार्क्स आहेत, किंवा तुला काय काय करायचंय, तुला काही व्यसन आहेत का, ते नाही बघत. तुझा जात काय, तुझा काय धर्म आहे ते बघतात. पण इथं आल्यानंतर जे 2 वर्ष मी राहिलो आणि पुण्यात सेट झालो, पुण्यामध्ये येऊन टिकणं खूप गरजेचं आहे. असं म्हणतो ना आपण की जो शिकेल तो टिकेल. पुण्यात असं आहे की जो टिकेल तोच पुढे शिकेल, अदरवाईज त्याचं काही घराणे. मग मुलं पुणे सोडून जातात. तर पुण्यामध्ये टिकण्यासाठी जे गरजेचं असतं की इथं सेट होणं, त्यासाठी 1-2 वर्ष कोणाचं तरी आपण काय म्हणतो अंडर असणं गरजेचं असतं, कोणाच्या तरी आपण संस्काराखाली असणं गरजेचं असतं, आणि ते इथं राहून मिळत होतं. आणि मी ऑनेस्टली सांगतोय की इथं तुम्हाला ऍडमिशन जी दिली जाते ती सोलली ऑन द बेसिस ऑफ युअर मेरिट. बाकीचा कुठलाच विचार केला जात नाही की तुमचं राजकीय कनेक्शन काय आहे, तुम्ही कुठल्या जातीचे आहात, तुम्ही कुठल्या धर्माचे आहात. तुम्ही चांगले विद्यार्थी असाल तर तुमच्यासाठी खूप केलं जातं. माझ्याकडे पैशाची चणचण असायची, पैसे नसायचे माझ्याकडे. माझी किती गरिबी होती तुम्हाला माहीत असेल चांगल्या प्रकारे, तुम्ही टीव्हीत बघितलं असेल, पेपरमध्ये वाचलं असेल. तर इथं वेगवेगळ्या प्रकारच्या स्कॉलरशिप्स असतात, स्वतः समितीच्या असतात, समितीच्या बाहेर कनेक्टेड असणारे काही लोक असतात, त्यांच्या जाहिराती इथं लावल्या जातात, त्यातून तुम्हाला स्कॉलरशिप मिळते. मला जवळजवळ 1-2-3 वर्षामध्ये 15,000 ते 20,000 पर्यंत ती स्कॉलरशिप मिळालेली होती. त्या स्कॉलरशिपचाही मला फायदा झाला. आणि हे एकंदर जे सगळं बोललोय मी, सगळं जे काय मी सुरुवातीपासून आतापर्यंत बोलतोय, या सगळ्यांचा तुमच्या पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटमध्ये खूप मोठा वाटा आहे. UPSCची परीक्षा अनप्रेडिक्टेबल आहे. सक्सेस मिळेल का नाही याची गॅरंटी नाही आहे. म्हणजे 4.5 लाख विद्यार्थ्यांनी यावर्षी परीक्षा दिली, 4.6 लाख विद्यार्थ्यांनी. जागा काहीतरी 1080 का काहीतरी होत्या आमच्या वेळेस. प्रिलिम्स झाली, प्रिलिम्स त्या 4.5 लाख विद्यार्थ्यांनी दिली. 9 लाख जणांनी फॉर्म भरले होते, त्यातून प्रिलिम्स क्लिअर केले फक्त 15,000 जणांनी. मेन्स झाली, त्या मेन्समधून सिलेक्ट केले फक्त 2,800 जण 15,000 जणांमध्ये. त्या 2,800 जणांचा इंटरव्ह्यू झाला आणि त्या इंटरव्ह्यूमधून शेवटी 1,080 समथिंग मुलं सिलेक्ट झाली. त्यात अर्थातच मी 2 वर्ष समितीत होतो. सेकंड इयरला मी समितीत असताना मी कोचिंग क्लास केलेला होता. त्या कोचिंग क्लास करून मी 3rd इयरला समिती सोडण्याचा निर्णय घेतला. त्याची माझी काही पर्सनल कारणं होती. त्या पर्सनल कारणामुळे मी समिती सोडण्याचं, मला 3 वर्ष मिळालेली होती, मी 2 वर्षातच समिती सोडलेली होती. 1 वर्ष मी आधी सोडलेलं होतं कारण त्याची काही माझी पर्सनल